आणि आता बातमीपत्रात अगदी पहिली बातमी सविस्तर जाणून घेतोय। थेट जातोय अंबरनाथमध्ये। अंबरनाथ नगरपालिकेत भाजपकडून गोंधळ घातला गेलाय। राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक भाजपात गेल्यानं भाजपचा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचा नगरसेवकांकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक सदाशिव पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। राड्यांचं हे सत्र आता अंबरनाथमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून खरं तर गोंधळ घालण्यात आलेला आहे या नगर परिषदेमध्ये, कारण की राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक भाजपात गेले आणि म्हणून गोंधळ घातला गेला। त्यानंतर शिवसेनेने खेळी केली आणि ते 4 नगरसेवक आपल्याकडे ओढले आणि त्यापैकीच राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला उपाध्यक्ष पदाची ऑफर देखील दिली आणि त्यानंतर आता उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक पार पडते। मात्र या निवडणुकीपूर्वीच आरोप प्रत्यारोप घोषणाबाजीचं वळण या संपूर्ण परिसराला लागत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। बघतोय या बाजूला आता कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून हे सगळे नगरसेवक आहेत आणि काही कार्यकर्ते आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न, समजावण्याचा प्रयत्न केला जातोय। दोन्ही बाजूकडनं आधी प्रतिस्पर्ध्यांना पुढच्या नगरसेवकांना समजावं असं सांगितलं जाते आणि एकूणच आपण बघतोय की अशा तणावाच्या वातावरणामध्ये आज अंबरनाथ महानगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे। कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, अंबरनाथ। तर हा गोंधळ होताना आपण आताच पाहतोय। खरं तर आज उपनगराध्यक्ष कोण होणार या संदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती आणि 3 वाजेपर्यंत खरं तर हे चित्र स्पष्ट होऊ शकतं। मात्र त्याआधी राड्यांचा सत्र अंबरनाथमध्ये पाहायला मिळत आहे, कारण की भाजपकडून गोंधळ घातला जातोय। भाजपात आलेले 4 राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत त्यातील एकाला उपनगराध्यक्ष पदाची ऑफर देण्यात आली होती आणि त्यानंतर आता भाजपचे इतर नगरसेवक जे आहेत ते राष्ट्रवादीचे नगरसेवक सदाशिव पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करतायत आणि त्याचा निषेध सुद्धा व्यक्त करताना दिसतायत। म्हणून भाजपात आयात आज झालेले नगरसेवक जे आहेत आणि भाजपचे आधीचे नगरसेवक यांच्यामध्येच आता गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय आणि एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीचे नगरसेवक सदाशिव पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। भाजपकडून ही घोषणाबाजी होतीये। खरं तर राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक हे भाजपात आले आणि याच्यामुळे भाजपचाच गोंधळ उडालेला आहे। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये खरं तर एकामागून एक आता वेगळं वळण येताना दिसतंय। NCPचे 4 नगरसेवक भाजपमध्ये गेल्यामुळे गोंधळ झालेला आहे। आज खरं तर उपनगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे।